असताना आपण जर दुसऱ्यांचं इचकित असेल तर किती मूर्खपणाचं टोक आहे. आपली संत हसत असतील, आपल्याला हसत असतील, तिरस्कार धिक्कार मानत असतील आपला. रे या पवित्र राष्ट्रात जन्माला आलेली माणसं नास्तिक कर्म करतात, दुःख वाटत असेल साधू संतांना. आणि ज्या वेळेला ज्यांनी धर्म जोपासलाय का भाऊ, त्या माणसांना ज्या दिवशी दुःख होतं का त्याच दिवशी आवर्षण पडत असतं. त्याच दिवशी ज्वारीला कणस आल्यावर गारा पडत असतात, त्याच दिवशी गव्हाला वंबे आल्यावर गारा पडत असतात, त्याच दिवशी चांगला पाऊस आल्यावर कापूस आल्याच्या नंतर गारा पडत असतात. धर्मनिष्ठ माणसांच्या अंतकरणाला तडा जाता कामा नये. आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर या लोकांनी जोपासलेला धर्म हा काटेकोरपणानं टिकावा, हा सगळ्यांनी निष्ठेनं कार्य करावं, तर मात्र पर्जन्य व्यवस्थित पडत असतो. विठाला विठाला. साडे 6 वर्ष जंगलात होती. का राहिली असेल त्याचं कारण सांगतो. ती दिसायला सुंदर होती आणि तिच्याकडे काही पाप्यांच्या दृष्ट्या होत्या. त्या काळातल्या एका नालायक राजानं एक फरमान सोडलं होतं. फरमान महाराज, फरमान, ही स्त्री जर मला कोणी प्राप्त करून देईल, मम स्वराज्य असो चतुर्थांशम तद्दातव्य, माझ्या स्वराज्यातला 4 हिस्सा मी त्याला अगदी मोकळ्या मनानं देऊन टाकील, असं त्या काळातल्या नालायक राजानं फरमान सोडलं होतं. त्याचं नाव तुम्ही घरी गेल्यावर पहा. मला जर ही कोणी स्त्री आणून दिली तर माझ्या राज्यातली 4 संपत्ती मी त्याला देऊन टाकील. त्याची संपत्ती म्हणजे एका तालुक्या एवढी नव्हती. त्या प्रांतातला राजा होता, तो प्रांतातला. आणि माणसं पैशासाठी काय करतील त्याचा काय मेळ नाही. एक जण म्हणला, तुमचं मी 66 वर्ष वय करून आणतो, फक्त 200 रुपये द्या, तुमचं हाफ तिकीट करून देतो. म्हणजे कल्पना करा, 34 वर्षाच्या गिरगावकरला 66 वर्षाचं वय फक्त 200 रुपयात जर सुंबळ्या करून देत असेल तर हा त्या काळात जर असता, हा नालायक जर त्या काळात असता तर त्यानं काय केलं असतं भाऊ? कल्पना करा, काय केलं असतं त्यानं, काय केलं असतं. एक जण म्हणला, महाराज बरं जाऊ द्या, तुम्हाला तुमच्या आईला निराधार पगार लावतो. मी म्हणलो, मी महाराष्ट्र खाल्ला ना रे, कुठं पाकिट ठेवा मला सुधरण. माझी आई निराधार कस काय? 2225 गावं महाराष्ट्रातले पाहिलेत, एकदा गेलेले, एकदा. हे तर 3 वर्षापूर्वी पाहिले. आणि गिरगावकरची आई निराधार कशी होऊ शकते? अरे जिबेला इचूड असन. म्हणला काही डसत नाही, फक्त 500 द्या, दर महिन्याला 1500 पगार तुमच्या मथारीला. मी म्हणलो, बापरे, चोर रस्त्यात हाणतीन रे एखादीशी. हा जर त्या काळात असता तर किती नालायकपणा केला असता. म्हणला, महाराज तुमच्या तुरी शासनाच्या काट्यावर विकून देण्यासाठी फक्त कुंटली 100 द्या. मी म्हणलं, अरे 100-200 ट्रॅक्टरच्या रांगा आहेत ना, त्या रांगा चुलीत गेल्या, तुमचं 1.5 तासात माप, फक्त कुंटली 100 द्या. दिले मी, कारण दाराच्या गादीवर नाही खोटं बोलायचं. 144 क्विंटल 100 रुपये क्विंटलानं त्याला देऊन टाकले, 144 क्विंटलचे, आणि 1.5 तासात माप करून घेतलं. मेले शेतकरी, बाकीचे मेले 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 शेतकरी, मेले 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 बिचारे. लय गरीब आत्मा हो शेतकरी. तुम्हाला खरं सांगू का, काबाड कष्ट करत असताना ज्याचं उघड्यावर दुकान आहे त्याचं नाव शेतकरी आहे. भांडे घासायची घासणी तयार करणारा, भांडे घासायची घासणी तयार करणारा, त्या घासणीची किती किंमत टाकायची ते त्याच्या मनात आहे, त्याच्या हातात आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या अनंत जीवाचा आत्मा तृप्त करणारे, मोती तयार करणारा माझा शेतकरी राजा, पण त्याच्या हातात नाही, याच्यावर भाव किती टाकायचा. काय शोकांतिका या राज्याची, काय शोकांतिका या देशाची. अहो 25,000 पगार असणाऱ्याची बायको 200 रुपयाची बॅटरी घेऊन बाथरूमात जाते, तिच्या स्टाईलच्या फरचीत सरप येतो का? हा, बाथरूम मध्ये स्टाईल असेल ना गिरी गुरुजी, तिथं सरप येतो का? अहो 12-12 फूट ऊस वाढतो,
धोत्राला 7-8 गाठी, त्या धोत्राच्या आच्या गोच्या खोसलेल्या, अंगात फाटकी निमस्ती असते, खांद्यावर खोरं भरका असतंय, जिथं भेटल तिथं खातंय, इचू नाही, सरप नाही, बेंडूक नाही, रानडुक्कर नाही, कधी कधी पिंढऱ्या फाटून गेल्या हो, आणि त्याचं दुकान रस्त्यावर. म्हणून ढवळ्या कपड्यावाल्यांना शेतकऱ्याची दया येऊ द्या. शेतकऱ्याचा जो जो बी आशीर्वाद घेईल का त्याचं कल्याण होईल. एक दिवशी मला पाकिट आलं, भाऊ पाकिट मी घरीच देतो आणि दुसरीकडे थोडंच देतो. पाकिट मी उशाला ठुलं आणि झोप लागलो, पण कणल्याला आवाज आला. असं कणल्याला दुखायला, पोट दुखायला माणूस कण होतं ना, असा कणल्यासारखा आवाज आला. तर आमच्या घरच्याला म्हणलो, तू काऊन रडायली? ते म्हणले, बया मी कशाला रडू? आणि ती खरंच कशाला रडन? सगळं ऐतन कशाला, मरायला रडन का ती? आणि मी म्हणलो, कोण रडायले? तर पाकिटाकडे लक्ष दिलं, पैसे रडू लागले. मी पैशाला विचारलं, तुम्ही कस काय रडतात? तर ते म्हणले, आम्ही तुरीचे आहेत. हो, तेव्हापासून मी आधीच कीर्तन घेणाऱ्याला विचारतो, कोणाचं? शेतकऱ्याचं. नगरे वा, काय बेजार, किती बेजार. चला, काय सांगू लागलो मी? कीर्तन काय सांगू लागलो? नेमकं विषय काय चालू होता? जमला मिळ, तुम्ही असं ऐकल्यामुळंच आमचं साधत आहे. असंच एका गावाला भागवताला गेलो, माणसं अशीच भेटले मला, पण बया काय आणीत नत ना. तांदूळ आणीनत, गहू आणीनत, ज्वाऱ्या आणीनत. मी लगेच म्हणलं, इति श्रीमन महाभागवते पुराणे तृतीय स्कंधे अध्याय हरे नमः. वाचम प्रधिकाराम पवित्रोण शास्त्रमताया. मुंग्या गुऱ्हाळावर गेल्यावर का एका मुंगीने 15 किलो गुळाचं ढेकूळ आणलं बरं का. काय त्या नगरीतल्या मुंग्या शुद्धांतकरणाच्या होत्या बरं का. 350 क्विंटल गुळ जमला बरं का. बया म्हणल्या, माय काय गिरगाव करे बाई, मुंग्या सगळं सांगितलं. गंजा भागवतकार पाहिले, माय पालथे उलथे झाले. म्हणजे भागवतकार त्या बोलत असताना एखाद्यावेळेस ब्रेक नसते यायला. माय गंजा पाहिले माय, पण मुंग्या सगळं कोणीच नाही सांगितलं. लगेच दुसऱ्या सत्रात इति श्रीमन महाभागवते पुराणे. काय त्या ठिकाणी 350 क्विंटल गुळ होता बरं का. वरणासाठी तुरीची डाळ नव्हती बरं का, भातासाठी तांदूळ नव्हते बरं का, पोळ्यासाठी गहू नव्हते बरं का. काय त्या नगरीतल्या बायका उदार होत्या. 10 15 किलो धान्याचे टोपले भरून आणले बरं का. इति श्रीमन महाभागवते पुराणे. गुळ तांदूळ डाळ गहू व्याख्यान हरे. 80 क्विंटल माल झाला, 80 क्विंटल. मी पुन्हा मधात आद्या घेतलाच नाही. आता बस झाला, आता हे आद्या हे पान बंद करून टाकलं. मग शेवटच्या 7व्या दिवशी आरतीच्या टायमाला ठोकर कुखावली मथारी शेजारनी वचीला म्हणली, वचे ए कस्तुरे, ए संताबाई, हे दोरके. त्या म्हणल्या, भागवत ऐक न. अगं म्हणले, ऐकण्यासाठीच आले. शुकाचार्यानं मुंग्या गुराळावर गेल्या, गुळ आणला, डाळ तांदूळ गहू आणले, हे सगळं सांगितलं ग. पण हे 80 क्विंटल माल काय केला हे शुकाचार्यानं नाही सांगितलं. अर म्हणलं, मथारी जास्त हुशार दिसायली गडी ही. मी लगेच सांगितलं, इति श्रीमन महाभागवते पुराणे. आयशर टेम्पो आणला बरं का, त्याच्या सगळा माल टाकला बरं का. गिरगावकरच्या घरी नेला. ती म्हणली, हॅट तुला काय म्हणू मेल्या. काय चाललं होतं आपलं. 6.5 वर्ष जंगलात राहिली. 6.5 वर्ष जिनं कुठलंही सौंदर्याचं साधन स्वीकारलं नाही, नव्हतंच तिथं. आणि त्या काळातली माणसं राज्यातला 4था हिस्सा प्राप्त करण्यासाठी तिचा शोध करून देत होती. हा विषय चालला होता. 200 रुपयासाठी 34 वर्षाच्या गिरगावकरला 56 वर्षाचा करते. तर 4थ्या हिस्स्यातलं राज्य भेटल्याच्या नंतर काय नसतं केलं त्या काळात त्या व्यक्तीनं.
बरीच माणसं तिच्या शोधात होती, पण माणसं शोध करण्यासाठी आले की ती अशा जागेवर बसायची की जिथं मेलेला पशु पडलेला आहे, त्याचा दुर्गंधी येते, त्याचा वास येतोय, अशा ठिकाणी ती बसायची. 6.5 वर्ष राहिली जंगलात. तिने माणसं पाहिले पण माणसाला ती दिसली नाही. पण एके दिवशी 4 जण त्या रस्त्याने जंगलातून जाते. तिनं झाडाझुडपाच्या दगडाच्या आडंगी पाहिलं. काय सांगू आता, संताची उपकार सांगतोय. तिने पाहिलं त्या 4घांकडं. भगवंताचं नामस्मरण करतात. पण तिला एक शंका आली, भजन करणारी माणसं तात्विकच आहेत असं कशाहून? पांढरे कपडे घातलेली माणसं तात्विकच आहेत असं कशाहून? भगवे कपडे घातलेली माणसं तात्विकच आहेत असं कशाहून? आणि असं जर नाही तर मग रावणानं कोणते घातले होते? रावणानं कोणते घातले होते कपडे? भगव्या रंगाचं होतं ना. सगळीच जर कपडे घातलेली साधूच आहेत, मग रावणानं का पाप केलं? असे 14 लोक आहेत. 14 त्यानं कपडे घातली माणसं साधूचे. रामायणातच अजून एक होता, एका निष्ठावंत संन्याशाला फसवणारा कालनेमी. काष्टा कोणी कोण घातला होता ते रामायणात पाहते ना. माळी कशाच्या घातल्या होत्या, पण खोटा झालता. हे भोंदूचा उत आला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच राव. बुवा रंगान दिसतो बगळा, गयाचा पंथच लय असे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा, गयाचा पंथच लय असे वेगळा. दुनियादास महाराज सांगायचे. दुनियादास महाराज सुद्धा म्हणतात, ऐशे कैशे झाले भोंदू, कर्म करुणे म्हणती साधू. तिने विचार केला, आपण जर यांच्यावर विश्वास धरावा तर सीताई साहेब फसल्या, त्या अर्थी आपण तर सामान्य आहोत. काय कथा आहे आपली? पण ती तत्वनिष्ठ माऊली होती, विवेकी होती ती. तिनं झाडाझुडपाच्या आरंगी या 4घांपैकी एका साधूचा चेहरा बघितला. त्या साधूचं नाव होतं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतो. पाहिलं तिनं ज्ञानोबरायला दुरून. ज्ञानोबरायच्या चेहऱ्याकडे बघायची. आगा प्रकाश हो दिवाकराम भास्करा जायते. बहुती सूर्यनारायणाकडे बघायची. कधी कधी सूर्यनारायणाच्या प्रकाशाकडे, बिंबाकडे बघितलं की लगेच ज्ञानोबरायकडे बघायची. ज्ञानोबरायकडे बघणं झालं की लगेच सूर्यनारायणाकडे बघायची. सूर्यनारायणाकडे बघता बघता लगेच ज्ञानोबरायकडे बघायची. तिने शहानिशा केली, साधूतली तफावत लक्षात घेतली. साधू खराय. कशावरून ओळखिलं? भगवान सूर्यनारायणाचं तेज आणि ज्ञानोबरायच्या चेहऱ्यावरचं विद्वत्तेचं तेज हे दोन्ही सारखे होते. पण याच्यातला अजून फरक सांगतो, पुन्हा एक फरक सांगतो. भगवान सूर्यनारायणाच्या बिंबाकडे बघितलं की तेज आहे, पण ते तेज कायानाम स्वेदांजायते. भगवान सूर्यनारायणाच्या प्रकाशाकडे बघितलं की स्वेद म्हणजे घाम, गुरुजी अंगावरचा घाम काढीत होतं, हे सूर्यनारायणाचं तेज होतं. पण ज्ञानोबरायच्या चेहऱ्याकडे बघितलं की भक्तीचा बाण फुटत होता, हे ज्ञानोबरायचं तेज होतं. तेज दोन्ही सारखे, पण फरक वेगळा. ज्या तेजाकडे बघितल्याच्या नंतर घाम फुटतंय आणि ज्ञानोबरायच्या तेजाकडे चेहऱ्याकडे बघितलं की भक्तीचा भाव प्रगट होतो. काय जिव्हाळा असेल, ओलावा निर्माण होतो. मग तिच्या लक्षात आलं साधू सत्य तत्वातलाय. लगेच ती अशी झाडं झुडूप लोटीत आली आणि ज्ञानोबरायच्या चरणावर नतमस्तक झाली. धन्य कान्हो पात्रा, आजी झाली भाग्याची. आकेशब नशिबानं तिला साधू सापडे. काय सांगू आता, संतांचे उपकार. ज्ञानोबरायचा उपदेश झाला आणि पंढरपूरला आली. देवाच्या पायावर देह ठेवला. सर्वांना ज्ञात आहे, तिचं नाव होतं कान्होपात्रा. भगवंताच्या उजव्या हाताला जागा प्राप्त झाली. ज्ञानोबरायसारखी महान व्यक्ती, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या सानिध्यामध्ये, यांच्या भक्तीनं प्रफुल्लित असलेली ज्ञानोबराय एकदा पंढरपूरला आले. दर्शन घेतलं माझ्या विटेवरच्या मालकाचं, आईसाहेबाचं दर्शन घेतलं. ज्या देवता आहेत मंदिरात सर्व देवतीचं दर्शन घेतलं. काही माणसं एका झाडाच्या पाया पडत होती. ते झाड होतं तरटीचं. आधा कदा त्या दिवशी पुजाऱ्याचा नातू त्या दिवशी पूजेला होता. त्या पुजारी बाबाच्या नातवाला विचारलं ज्ञानोबरायनं, का रे बाबा ह्या वृक्षाचं दर्शन का घेतात? ते म्हणलं मला काही माहित नाही, मी 2-4 दिवसापासून पूजेवर आलेले आहे. आमच्या बाबांना आजोबांना सर्व काही माहिती आहे. त्या दिवशी मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी त्या पुजाऱ्याचे आजोबा आले. त्यांना विचारलं, का हो महाराज ह्या वृक्षाच्या का पाया पडतात?
त्या व्यक्तीचे डोळे भरून आले आणि सांगितलं एक कानोपात्र आहे. तिच्या बुडाला डोकं ठेवलं, निद्रा लागली. रामकृष्ण हरीचा ध्वनी येत होता आणि त्या तरटीच्या वृक्षातून आवाज आला भजनाचा. नळोबाराय उठले आणि रडू लागले, माझी माय तू गेल्याच्या नंतर भजन करतेस. एक विश्वाच्या मालकानं स्वतःची पत्नी लक्ष्मी, 16,108 पत्न्यांपैकी लक्ष्मी जगाची मालकीन, ती डाव्या हाताला ठेवली. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. आणि तू कानोपात्रा तुला उजव्या हाताला. या विश्वातला कुठला जरी भारतातला नव्हे, भारताच्या बाहेरचा जर वारकरी गेला तर पहिलं दर्शन विश्वाच्या मालकिनीचं नाही, विश्वाच्या मालकाचं नाही, तुझं दर्शन. ही कृपा तुझ्या कोणावरची. त्या झाडाच्या बुंतीतून पाणी येत होतं आणि गोड असा आवाज आला, महाराज ही सगळी श्रद्धा, ही सगळी ताकद, हा सगळा अधिकार, हा सगळा सन्मान जर मला प्राप्त झाला असेल तर ती ज्ञानोबारायची कृपा आहे. काय सांगू आता संतांची. काय सांगू आता संतांचे उपकार. 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 काय सांगू आता संतांचे रामकथा चालू आहे ना. रामकथा आदरणीय नामनिष्ठ भक्ती संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायात महाराष्ट्रभरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय वंदनीय रामरावजी महाराज धोक यांची आपण रामकथा श्रवण करत आहात. एक आठवलं म्हणून रामायणातलं उदाहरण सांगतो. काय सांगू आता संतांचे उपकार. महाराजांना सुद्धा प्रणाम. भगवान प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर येतं. तात्या देवाला घाम आलेला आहे. लक्ष्मणजीच्या सुद्धा लक्षात येत नाही प्रभूला घाम का आला असेल. काय सांगू आता संतांचे उपकार. तोपर्यंत गिरी सर टाइम बी संपतोय आपला. टाइम संपला. 10:31 झाले. पण एवढं सांगतो, घाम येतोय देवाला. घाम येतोय. घाम घाम लक्ष्मणजीच्या सुद्धा लक्षात येत नाही देवाला घाम का येत नाही. कारण लक्ष्मणजीला येत नव्हता. प्रत्येक वानर एकमेकाला म्हणत होतं, का रे जगाच्या मालकाला घाम येतोय, देव सावलीत येत, आपण उन्हात येत, आपल्याला घाम येत नाही, देवाला घाम येतोय. दुपारची वेळ आहे, तळपतं ऊन आहे. एक वानर दुसऱ्या वानराला सांगतो, बाबा हे मला सुद्धा कळतं रे, पण मालकाला कसं विचारायचं. जगाचा मालक आहे, कसं विचारायचं. काय सांगू आता संतांचे उपकार.
त्याच्यापैकी एका वानरानं मारुतीरायाशी संगनमत केलं. त्या काळातला टोकाचा संन्यासी पवनसुता, ए मारुतीराय, काय रे बाळा, आपण ज्याचं भजन करतो आपल्या मालकाला घाम येतोय. मारुतीरायानं सांगितलं, एका तासापासून बघतोय सारखं पोटात तुटतंय रे, पण विचारू कसं? मोठ्या माणसाला काही काही गोष्टी विचारता येत नाहीत, कारण एखाद्या वेळेस राग येऊ शकतो, मोठ्या माणसाला राग येऊ शकतो. तरी पण सर्व वानराने विनंती केली, मारुतीराय देवाच्या जवळ गेले. लक्ष्मण बऱ्याच वेळेस देवाचा घाम पुसत होते, पण पुन्हा पुन्हा येत होता. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राचा घाम पुसत होते, पण पुन्हा पुन्हा येत होता. मारुतीराय जवळ आले आणि लक्ष्मणजीला सांगितलं, लहाने मालक, म्हणजे लक्ष्मणजीला लहाने मालक म्हणायचे, मोठे मालक प्रभू रामचंद्र. लहाने मालक, तुम्ही शांत बसा. अर्धा तास झालं मी बघतोय तुम्ही मालकाचा घाम पुसता, मोठ्या मालकाचा, पण तुम्ही पुसल्याच्या नंतर पुन्हा घाम येतोय. मालकाचा घाम पुसण्याची ताकद शक्यतो माझ्यात असावी. जरा लक्ष्मणजीला थोडासा राग आला. ए हनुमंता, तू काय समजतोस आम्हाला? अरे तू पाला खाणारेस ना रे. मी घाम पुसतोय, मला पुसता येत नाही आणि तू घाम पुसशील, ही तुझ्यात ताकद आहे. मी कोण आहे तुला माहित आहे? अरे ज्याचा घाम पुसतोय त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही, ही माझ्या मालकाची ताकद आहे. आणि सृष्टी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात, आणि तोच शेष मी लक्ष्मण आहे, मला घाम पुसता येत नाही. मारुतीराय म्हणले, तुम्ही खरंच मोठे आहात ना लहाने मालक, मी तुम्हाला कुठं लहान म्हणतो, खरंच तुम्ही मोठे आहात. सृष्टी तुमच्या डोक्यावर आहे ना, आणि त्या सृष्टीचं वजन तुम्हाला काही वाटत नाही. खरंच सृष्टी तुमच्या डोक्यावर आहे, आणि तुमची भावजई सुद्धा सृष्टीवरच होती ना. शालीतून बुका आणला. तुमच्या भावजई पृथ्वीवरच होत्या ना, आणि पृथ्वी तर तुमच्या डोक्यावर आहे, तरी तुम्हाला सापडल्या नाही, आहे का नाही? खरंच तुम्ही किती मोठे आहात. शहाणे माणसं बोलून दाखवत नाहीत. प्रभू रामचंद्रान लक्ष्मणजीला खुनीलय, शांत बसना, हे कामाचं आहे, याच्या नको विरोधात जाऊ. ह्या व्यक्तीच्या विरोधात गेला तर आपलं वाजून जाईल. मुकाड्या बस, मुकाड्या. कारण मारुतीरायाच्या पाठीमागं मतदान लय मोठं होतं, पुन्हा ते काही मागत नव्हतं. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगोळ एका शिक्क्यानं मतदान हानीत होते, एका शिक्क्यानं. काहीच लाग नव्हतं कोणाला, काहीच नाही, काहीच नाही. मुगाड्या बस म्हणजे. देवाला विचारलं, देवा घाम कशा करता येतोय? दादा थोडासा आवाज, थोडा थोडा थोडा, 5-4 मिनटं. आता एवढं हे अर्धा तास चालू आहे. ट्रॅक्टरमध्ये शिल्लक डिझेल झालं की माणूस मुडन हाणते, आगाव 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 आगाव. पण ही ओरिजिनल दादाची सेवा. आता पुढचं जे चाललंय ना 10:30च्या पुढचं, ही दादाची सेवा. प्रभू तुम्हाला घाम येतोय, हो रे हनुमंता, कारण काय आहे? कारण मारुतीरायाने सांगितलं, कारणाशिवाय घाम येत नाही. घाम 2 प्रकारचा आहे. उष्णतेनं आलेला घाम सावलीत गेलं की जिरतू. भाऊ, उष्णतेनं आलेला घाम सावलीत गेलं की जिरतू, आणि तानानं आलेला घाम माणसालाच नेतू. उष्णतेत आलेला घाम कूलरच्या जवळ गेलं की जिरतू. सरकंदारचे मला सरकायचं होतं म्हणूनच कूलरचं नाव घेतलं. उष्णतेनं आलेला घाम फॅनच्या खाली गेलं की जिरतू. उष्णतेनं आलेला घाम एसी रूम मध्ये गेलं की जिरतू. उष्णतेनं आलेला घाम सावलीत गेलं की जिरतू. तानाचा घाम फ्रीज मध्ये टाकलं तरी जिरत नाही. देवाला ताण होता की गुरुजी? ताण होता. ताण. ताण कुठला ताण? सांगा ना प्रभू, काय ताण आहे तुम्हाला? अरे मी ब्रह्मांडाचा मालक आहे. अरे सीता रावणानं अशोक वाटिकेत ठेवली, ही तुझ्याकडनं शोध लागलाय, पण तो रावण मरेपर्यंत सीता देत नाही. आणि त्याच्यापुढे जाण्यासाठी पंचायते 1200 किलोमीटरचा समुद्र आहे. हा ओलांडून कसा जायचा आहे? मला याच्या ताणानं घाम येतोय. काय सांगू आता संतांचे उपकार. मारुतीरायाने सांगितलं, काय काळजी करू नका, मी जाऊन रावण मारून येऊ का? मी जाऊन रावण मारतो, वापस येतो, तुम्हाला घेऊन जातो, मग तुम्ही सीता आईसाहेबाला घेऊन जा. देव म्हणले, रावण मारून सीता घेऊन ये ना. मग मला सीता जर खांद्यावर आणता येत होती तर गीती संग लग्न नसतं केलं का? हा, आई समान असतील पण दुरून. म्हणून मारुतीरायाचं कुठेही चित्र बघा, सीताई साहेबाच्या प्रभू रामचंद्राच्या लांब पंचायतन चित्रात बघा, दुरून नमस्कार केलेला. नकोय देवा. पण देवानं सांगितलं, हनुमंता शक्य नाही, तुझ्याच्यानं मरणं शक्य नाही, मला घेऊन जा. लक्ष्मणजी म्हणले, तुम्हाला एकट्याला जाऊ देत नाही, मग दोघं खांद्यावर बसा.
उड्डाण करणार तेवढ्या अवकाशात मारुतीरायानं खाली वाकून देवाच्या कानात सांगितलं, प्रभू एक कल्पना करा, माझं गरीबाचं ऐका, तुम्हा दोघांना तिथं मी काही क्षणात नेतो, पण तुमच्या ज्यानं रावण मरत नाही हे 1000% खरं आहे. लक्ष्मणजीला राग आला, हनुमंता तू आम्हाला कमी समजतो. नाही प्रभू, लहाने मालक तुम्हाला कमी समजत नाही. रावण वितंडवादी आहे, रावण मायावी आहे. तुम्ही ऐकिलाय, मी डोळ्यानं पाहिलाय. तुम्ही ऐकिलाय, मी डोळ्यानं पाहिलाय. रावण मारण्यासाठी तुमची गरज आहे, पण ह्या सगळ्या पूर्ण 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 फौजीची गरज आहे. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ. लक्ष्मणजीनं पायाला असं हाणलं मारुतीरायाच्या. अरे पवन सुता, आम्हाला दोघाला तिथं जाण्यासाठी तुझी मदत घ्यावी लागती, तर एवढे कसे न्यायचे? त्याची काळजी करू नका, उतरा खाली. त्याची नका तुम्ही काळजी करू, तुम्ही खाली उतरा, खाली उतरा. खाली उतरवले. मारुतीरायाजवळ गेले समुद्राच्या आणि सागराला विनंती केली. जाबालीचा आणि बकदालभ्याचा संवाद पहा. जाबालीचा आणि बकदालभ्याचा संवाद पहा. तुम्ही 14 रामायणीच केली तरी सापडणार नाही. विठाला 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 विठाला. या दोघांच्या संवादामध्ये 114 श्लोकाचं प्रकटीकरण आले. 114 श्लोकाचं प्रकटीकरण पठ्य मंच सांगत नाही. आणि वक्त्यांनी स्वतःच्या मंच सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्ल्या इतकं पाप लागतं. विठाला 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 त्याचा श्लोक क्रमांक, त्याचा अध्याय क्रमांक, त्याचं प्रगटीकरण व्यवस्थित सांगेल. पण आपला टाइम झाला आहे का नाही? शिल्लक बोलणे मूर्खपणाचं टोक असेल. शिजल्यावरी जाळण, वाया जावयाचे मूळ. आपल्या आपल्या वेळेत समजावं. ट्रॅक्टर किती महागाईचं घ्यावा, पण आपला बांध आला की मूळ डाव. बैल किती महागाईचे असा, पण आपला बांध आला की मूळ डाव. ते घातले दुसऱ्याच्या केळीत, हाणलं रुमण्यान नाही. आपल्या तरी 10-15 मिनिटं पुढे सरकतोय. तसं मला गिरी गुरुजींनी सांगितलं होतं, म्हणून सरकतोय. समुद्राला सांगितलं, ऐके अपामपती करुणा भाकित शेवानी. अत्यंत कोमल अंतकरणाने मारुतीराय सागराची विनंती करतात. हे अपामपती, आप या शब्दाचा अर्थ पाणी, पती या शब्दाचा अर्थ मालक. मालक, सर्व पाण्याचा मालक म्हणजे सागर आहे, समुद्र आहे, समुद्र. आणि त्या समुद्राला विनंती केली, अरे सासरे, तुमचे सासरे, जावाई आहेत, जावाई, सासरे चुकून बोललोय, जावाई आहेत, आणि जावायला रस्ता द्या ना. तर दोघांच्या संवादात एक असा निकष. 2 श्लोक आले, 2 श्लोक. त्या 2 श्लोकातल्या अर्ध्या श्लोकात सागराने खंत व्यक्ती केली. ममाम कन्याम नैवाम अच्छा स्थितो कृपा पात्रेन ततम जामादो निष्ठा जाय. माझ्या कन्येला सुखात लालन करण्याची ज्याच्यात क्षमता नाही, त्या जावयाची मला कदर काय? मला काय कदर त्या जावायची? माझी मुलगी लालनात पालन ते भार्या. मारुतीरायाचा आणि सागराचा संवाद चालू असताना एक वानर जवळ आलं आणि मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता, तो अपामपती अहंकारे मातला. समुद्र अहंकारानं मातून गेलाय आणि अहंकारानं मातलेल्या समुद्राकडं तुझ्यासारख्या भक्तीच्या टोकाने माणसानं त्याची पाय काय चोंबळायचे? अहंकारानं मातलेल्या सागराचे तुझ्यासारख्या भक्तीच्या टोकानं गरजलेल्या महात्म्यानं समुद्राचे पाय काय चोंबळायचे? अरे अभिमानी माणूस देवाला प्रिय नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, आणि मेरू तो समान भार देवा. देवाचा सासरा असला बघ काय झालं. भगवंताची जर खंत करीत नसेल तर काय किंमत आहे त्याला? चल बाजूला. मारुतीराय म्हणले, चल म्हणल्यान कसं धकन, तू म्हणले यायचे ना. ते नळ नावाचं वानर म्हणलं, मी नेतो. पठ्ठ्याने तो पठ्ठ्या पठ्ठ्या आमची कधी सांगत असताना बोलतात. आता ऐका बरं का, काय त्या ठिकाणी मारुतीरायाची कृपा होती बरं का. आणि मारुतीरायाने हातात दगड घेतला आणि तो समुद्रात टाकला की दगड तरंगत होता. सुमळ्या वाचून सांग जाय रे. असं बारगाळ्यासारखं बोलू जाऊ नको. मारुतीरायाच्या हातानं दगड तरंगले नाही, दगडाची जुडई झाली भाऊ, जुडई. दगड तरंगले एका वानराच्या हाताने. तुका म्हणे नळा सागरी तारियेल्या शिळा. तुका म्हणे नळा आणि सागरी तारियेल्या शिळा. याच्या पलीकडचं एक मी प्रमाण ऐकलंय. अडवा सागर लागला, अडवा
सागर लागला नळ